इंटरनॅशनल पैलवान कुलदीप यादवचा बंधू आणि शामराव यादव वस्तादांचा चिरंजीव. कुस्तीला सुरुवात झाली. दोन वस्तादांच्या चिरंजीवाची कुस्ती लागलेली आहे. चंद्रकांत सोनवणे साहेब कुस्ती लावायला आले. ते झुंजार सोलंकर वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान झाले. आज पोलीस खात्यात आहेत तुमच्या पौडला. त्यांचंही गाव टाकळी, माडा तालुक्यातलं टेंभुर्णी जवळ. या कुस्तीनं, या लाल मातीनं चंद्रकांत आबा सोनवणे यांना जन्माची भाकरी दिलेली आहे. पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती, पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खातं. कुस्तीला सुरुवात होते. आमले सर कुस्तीला पंच कोण आहे? हा. इकडच्या बाजूला फोटोग्राफर या इकडे थोडं. हा, कुस्तीला प्रारंभ होतोय. साकेत यादव विरुद्ध कालीचरण सोलनकर. आणि गेल्याच वर्षी या मैदानामध्ये कालीचरण सोलनकर आणि रविराज चव्हाण अशी कुस्ती याच मैदानावरती झाली होती. आहे माग ठेवली आहे. हे पहा, राहुल सोड पैलवान आला असाल तर तयारी करून या. सतपाल सोनटक्के, चला तयारी करून या. एक 7 नंबरची कुस्ती मागे राहिलेली. हो, साकेत यादव शामराव यादव वस्तादांचा चिरंजीव आहे. पांढरी लांग परिधान केलेला. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरीला या पुरानं खऱ्या अर्थानं धुमाकूळ घातला आणि माती विभागामध्ये रौप्य पदक मिळवलं. या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक नवीन चेहरा उदयाला आला असा हा साकेत यादव. मंदार ओवले कुस्ती करा. शबास. आक्रमक होतोय मंदार विरुद्ध शुभम कोळेकर. शबास शुभम, शबास मंदार. पुन्हा एकेरी पटाला शुभम कोळेकर. पुढची कुस्ती रविराज चव्हाण विरुद्ध समीर शेख. पहिला पुकार विशाल शेठ शेळके, युवा नेते आरपीआय पुणे जिल्हा यांच्या वतीनं 1,00,000 रुपये इनामावरती ती कुस्ती लागणार. रविराज चव्हाण, समीर शेख आखाड्यावरती चला. संदीप मोठे, वैभव माने आखाड्यावरती चला. 3-3, 4-4 कुस्त्या चालू आहेत. प्रेक्षकांना फार मोठी पर्वणी आहे. 500 रुपये तिकीट लावून सुद्धा अशा कुस्त्या पाहायला मिळणार नाहीत. असं मैदान जोडलेलं आहे. बस पलीकड धनाजी कोळी विरुद्ध अनिकेत मांगडे कुस्ती चालू आहे. कुस्ती करा मंदार, शुभम कुस्ती करा. पंचाचा निर्णय हा अंतिम आहे. पैलवानाची किंमत नावात नसते, डावात असते. डाव प्रतिडाव पाहिजे. गतिमान कुस्ती आलेली आणि मच्छी गोटा. शुभमचा मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता. मंदारने ते जाणलेलं आहे. तिथंच पुढची ऍक्शन चालू आहे, पण काही घडलेलं नाही. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती. हजारो वर्षांची परंपरा जपणारा, जोपासणारा तांबड्या मातीतला रांगडा खेळ कुस्ती. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच न्यायानं या महाराष्ट्रामध्ये लाखो रुपयाची उधळण या कुस्तीवरती होते. 100 जणांची घरं चालवणारा हा कुस्ती खेळ नुसती पैलवानचीच उपजीविका भागत नाही. कुस्ती खेळाच्या माध्यमातून 100 जणांची घरं चालवणारा हा कुस्ती खेळ आहे. 1 जानेवारी ते 31 मे यात्रे जत्रेचा सीझन. या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 2000 मैदान होतात. 100 कोटी रुपये खर्च होतो कुस्ती खेळावरती. हे कुठल्या सरकारचे पैसे नाहीत, कुठल्या संस्थानिकांचे पैसे नाहीत. गोरगरीब जनतेचा पैसा, कष्टकरी शेतकरी, मोलमजुरी करणाराचा पैसा. जो शेतकरी 10 लिटर दूध रोज डेअरीला वाढतो, तो शेतकरी गावामध्ये 2000 वर्गणी देतो कुस्ती मैदानासाठी. ही परंपरा जपली, जोपासली आपल्या पूर्वजांनी. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी ही विचारधारणा घालून दिली. गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली, गाव तिथं तालमी उभा केल्या. तरुण पोरं तालमीत जाऊ लागली. पहाटे 4 वाजल्यापासून शड्डू घुमवू लागले. सशक्ताने समाजाचा संरक्षण आणि संवर्धन केलेला हा एक इतिहास आहे. पेशवाई खालसा झाली आणि इंग्रज सत्तेवर पहिला दंड पैलवानाने ठोकला. राजे उमाजी नाईक त्याचं नाव. बोला तपकीर महाराज. हॅलो, केचे सर एकच मिनिट.
या ठिकाणी हॅलो मल्लिकार्जुन कुस्ती दंगल हॅलो हॅलो पौड आणि समस्त ग्रामस्थ मंडळी पौड यांच्या वतीने या ठिकाणी सागर देवकाते तिकडं विजय. हा महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय नामदार स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली या ठिकाणी वाहण्यात येईल. खरं तर प्रशासनावरती ज्यांची उत्तम अशी पकड होती, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक मंत्रिपदं ज्यांनी भूषवली असे माननीय नामदार स्वर्गीय अजितदादा पवार यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई मोहोळ हे या ठिकाणी एक अभंग सादर करतील आणि पसायदान सुद्धा सादर करतील आणि त्यांना साथसंगत करतील मृदंग ताल साधना वारकरी गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष शुभमजी महाराज शिंदे आणि त्यांचे विद्यार्थी वर्ग. या ठिकाणी दादा तुम्ही गेल्यानंतर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पोरका झाला आणि म्हणून मल्लिकार्जुन कुस्ती दंगल, समस्त ग्रामस्थ मंडळी पौड आणि समस्त मुळशी तालुक्याच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपण आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणाची खूप मोठी हानी दादा तुम्ही गेल्यानंतर झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्र पोरका झाला. या ठिकाणी सादर करतील अश्विनीताई मोहोळ आणि शुभमजी महाराज शिंदे अभंग सादर करतील. हॅलो एक सूचना आहे, एक विनंती वजा सूचना करतोय. अभंग सादर करत असताना किंवा पसायदान होत असताना आपल्या पायातील पादत्राणे आपण बाजूला ठेवायची. आपल्या संस्कृतीचं आपण जतन करायचे, आपली संस्कार मूल्य आपण जपायची आहेत. हॅलो 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 देव देभार्यात नाही, देव देभार्यात नाही, देव नाही देवालयी, देव देभार्यात नाही, देव नाही देवालयी, देव सोरून नेईल अशी कोणाची पुण्याई, देव देभार्यात नाही, देव नाही देवालयी, देव देभार्यात नाही, देव नाही देवालयी, देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधून या पाही, देव सर्वा भूता ठाई, देव देभार्यात नाही, देव नाही देवालयी, देव देभार्यात नाही, देव नाही देवालयी, देव मूर्तीत नामावे, तीर्थक्षेत्रात नादावे, देव आपणात आहे, शिर झुकवून या पाहे, तुझ्या माझ्या जड देही, देव भरून या राही, देव
जोरदार टाळी वाजव सर्वांनी. अतिशय सुंदर अभंग या ठिकाणी सादर केलेला आहे. आता एक विनंती आहे, आता आपण पसायदान म्हणत असताना सगळं लाईट ऑफ करणार आहोत, म्हणजे लाईट घालवणार आहोत सगळ्या, आणि आपल्या कॅमेऱ्याच्या लाईट्स ऑन करायच्यात. आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. लाईट्स ऑफ होतील मैदानातल्या सगळ्या. या ठिकाणी पसायदान होत असताना पायामध्ये पादत्राणे कोणी ठेवू नका. चप्पल शूज वगैरे जे काय असेल ते सर्वांनी बाजूला घ्यायचे. माऊली ज्ञानोबरायांचं पसायदान आपण घेणार आहोत. सर्वांना विनंती आहे, आपल्या जागेवर शांततेत उभं राहून जसं जमेल तसं पायातील सर्वांनी चप्पल काढायचे आहेत आणि मोबाईलची टॉर्च लावून आपण आपल्या महाराष्ट्राचे, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, खरं तर ज्यांना स्वर्गीय लावायला खरं जीवावर येतं, अंतकरण जड होतंय, असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके अजितदादा पवार साहेब यांना आपण तमाम मुळशीकरांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करत आहे. लाईट आणि डेकोरेशनवाल्यांना एक विनंती आहे की सगळ्या लाईट घालवायच्या आहेत आणि आदरणीय दादांच्या प्रतिमेवरती फक्त आपण लाईट ठेवायची आहे. आणि सर्वांना विनंती आहे, मोबाईल कृपया सायलेंट ठेवा. पसायदान रूपी आपण या ठिकाणी आदरांजली देतोय आणि सर्वांना विनंती आहे, आपल्या मोबाईलमधला टॉर्च हे करायचा आहे. लाईट व्यवस्थापकांना विनंती, सगळ्या लाईट ऑफ करून फक्त दादांच्या प्रतिमेवरची लाईट ठेवायची विनंती आहे. विश्वात्मक देवाकडे ज्यांनी विश्व प्रार्थना केली असे ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप आणि अचेतन वस्तूला चैतन्य देणारे माऊली मावष्ण ज्ञानोबराय यांचं पसायदान सादर करतील अश्विनीताई मोहोळ. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार दिवंगत अजितदादा पवार साहेबांना या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आचार्य अत्रे म्हटले होते की ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे, तर तुकोबराय हा निश्वास आहे. मराठी भाषेतून आणि मराठी लोकजीवनातून ज्ञानोबा तुकोबा वजा केले तर बाकी काय राहील. आणि म्हणूनच या ठिकाणी ज्ञानोबारायांचं पसायदान या ठिकाणी आळवण्यात आलेलं आहे. अश्विनीताई मोहोळ यांनी पसायदान गायलेलं आहे. त्यांना सत्संगत केली शुभमजी महाराज शिंदे यांनी. तुम्हा दोघांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार. धन्यवाद. आताच भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी दादांना वाहिली. या महाराष्ट्रासाठी 28 जानेवारी सकाळी 8:45 वाजता दादांच्या विमानाचा अपघात झाला बारामतीजवळ आणि दादा आपल्यातून निघून गेले. या महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दबंग व्यक्तिमत्व अजितदादा पवार साहेब. खरोखर दादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पोरका झाला. प्रशासनावर फार मोठी कमान, कामाचा माणूस म्हणून महाराष्ट्राला. सर एक मिनिट. या ठिकाणी ज्यांनी सुंदर असा अभंग सादर केला आणि पसायदान म्हटलं अशा सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई मोहोळ ताई, आपला यथोचित मानसन्मान या ठिकाणी मल्लिकार्जुन कुस्ती दंगल समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी रुपालीताई पिंगळे ताईंना विनंती राहील, आपण अश्विनीताई मोहोळ यांना सन्मानित करण्यासाठी पुढे यायचे. रुपालीताई पिंगळेंना विनंती राहील, आपण लवकरात लवकर मंचावरती यायचे. ज्यांनी सुंदर असा अभंग सादर केला, पसायदान गायलं, असे अश्विनीताई मोहोळ ताईंचा सन्मान करण्यात येईल. 3 कुस्त्या मैदानमध्ये चालू आहेत. समीर शेख पैलवान आखाड्यात आलेला आहे. पैलवान रविराज चव्हाण चला. पैलवान सतपाल सोनटके आपण आखाड्यात या. धनाजी कोळी पैलवान राहुल सोळ पैलवान आखाड्यात आलेला आहे. काय झालं अकलूच? मैदानमध्ये 3 कुस्त्या चालू आहेत. डाव प्रतिडाव चालू आहेत. पलीकड कालीचरण सोलनकर आक्रमक झालेला आहे, तर धनाजी कोळी पैलवानची मांगडे पैलवान बरोबर समोरासमोर कुस्ती आहे. तिकडं पंचाचा निर्णय. चकार गर गर फिरायला लागलं. जबरदस्त मैदान. आत्ताच दादांबद्दल बोलत होतो. कुणाचंही सरकार असू द्या, दादा त्यामध्ये सक्रिय असायचे. खरोखर राजकारणापेक्षा समाजकार्याला महत्व देणारं व्यक्तिमत्व आपल्यातून खऱ्या अर्थानं निघून गेलं. असे अजितदादा पवार साहेब यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि ताई आखाड्यावरती आलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी रुपाली वहिनींच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय. प्रसिद्ध गायिका म्हणून आपल्या परिसरामध्ये सुपरिचित आहेत प्राध्यापिका अश्विनीताई मोहोळ ताईंचा यथोचित मानसन्मान मल्लिकार्जुन कुस्ती दंगल समितीच्या वतीने या ठिकाणी होईल. या स्पर्धेच्या निमित्ताने माजी सरपंच गणेश शेठ सुतार आपणही उपस्थित आहात. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. माजी सरपंच स्वप्नीलजी शिंदे. 5 मिनिटात ज्याचे जास्त गुण होतील तो पैलवान विजय. चला चालू करा कुस्ती. जवळ 1.5-2 तास होतं कुस्ती चालू आहे मंदार ओलेची. एकदा टाळ्या वाजवा दोन्ही पैलवानांसाठी. आणि ती कुस्ती गुणांवरती लागते. 5 मिनिटात जो सर्वात जास्त पॉइंट घेईल तो पैलवान विजय. आणि पंचाचा निर्णय. धनाजी हे पहा, ती कुस्ती परत दाखवा. आता जी कुस्ती झालेली आहे ती कुस्ती दाखवा. पुढच्या कुस्तीचे पैलवान सतपाल सोनटके. दुसरा पुकार. रविराज चव्हाण दुसरा पुकार. पैलवान नाव ऐकून थांबू नका, ताबडतोब या. 10:30 वाजत आलेले, वेळ करू नका. सर एक मिनिट. हा. त्याची सर हा. या ठिकाणी कुस्तीगीर संघाचे सदस्य आणि भरेगावचे माजी सरपंच पैलवान सतीश शेठ ववले, सतीशांना ववले यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी संपन्न होईल. आणि सतपाल आखाड्यात आलेला आहे सतीश शेठ ववले. सरपंच भरे कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात या. त्यांच्या समवेत पोपट ववले, अरुण ववले प्रगतशील बागायतदार, तेजस मोकाटे, नितीन ववले आणि संदीप ववले या मान्यवरांच्या शुभ हस्ते
पैलवान सतपाल सोनटक्के शिवनेरी तालीम अकलोज, कैलासवासी दत्ताप्पा वाघमारे यांचा पट्टा आणि पैलवान राहुल सोळ हनुमान आखाडा गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा. अशी 75,000 रुपये इनामाला कुस्ती लागते. त्याचप्रमाणे कुस्ती लावण्यासाठी सरपंच पैलवान सचिन हगवणे आपण हे कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचंय. चला विनंती, राहुल अप्पर काढा, सतपाल सोनटक्के, रोहिदास आप्पा आमले, विक्रम पावळे सर कुस्ती घ्या. चला सौरभ ओवले आपणही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात या. ज्ञानभाऊ पानसरे, समीर किरवे, सागर किरवे, मम्मद अण्णा जावळकर. एक एक जण सांगा की मी सगळेच नाव पुकारतो. एक एक जण सांगा फक्त. बाळासाहेब सावळे, अविनाश भालेराव. चला हे मान्यवर आखाड्यात. चला दोघांनी रविराज चव्हाण दुसरा पुकार. रविराज चव्हाण चला आखाड्यावरती या. राहुल सोळ आणि सतपाल सोनटक्के पंचांच्या हाताला. चला संजय सर तुमच्या हाताला कुस्ती. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार पैलवान धनाजी कोळी हनुमान आखाडा पुणे वस्तात गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा माळशिरसचा पैलवान विजय झाला पंचाच्या निर्णयानुसार. शाबास. या ठिकाणी युवा नेते समीर शेठ करंजावणे, शिवसेनेचे संघटक अरुणजी रानवडे मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि कुस्तीला सुरुवात होते. 7 नंबरची कुस्ती सतपाल सोनटक्के विरुद्ध राहुल सोळ. सतीश शेटवले माजी सरपंच भरे यांच्याकडून 75,000 रुपये इनामाची कुस्ती लावण्यासाठी सतीश शेटवले, पोपट शेटवले, अरुणजी ववले प्रगतशील शेतकरी, तेजस मोकाटे, नितीनजी ववले, संदीप ववले, त्याचप्रमाणे सरपंच सचिन भाऊ हगवणे. दुग्ध व्यावसायिक अरुण ववले आपण आखाड्यात या. आणि कुस्ती लावताना समोर बघा, समोर स्क्रीन आहे. हा आसवले सर पलीकडे उभे आहेत तिकडे बघा. हा कुस्तीला सुरुवात होते. सतपाल सोनटक्के महाराष्ट्र चॅम्पियन, मेडतचा पैलवान, माळशिरस तालुक्यातला, आणि त्याच्याबरोबर लढणारा राहुल सोळ तोही माळशिरस तालुक्यातला चंदापुरीचा पैलवान आहे. अशी कुस्ती चालू होते. कुस्तीला प्रारंभ. रविराज चव्हाण पैलवान, अनेक बार पुकार केलेला आहे रवी चव्हाण. चला मैदानात या. रविराज चव्हाण दुसरा पुकार. समीर शेख बराच वेळ झाला आखाड्यामध्ये आलेला आहे. पैलवान आपण आखाड्यावरती चला. आणि रविराज चव्हाण आणि समीर शेख ही कुस्ती मान्य श्री विलास शेठ शेळके युवा नेते, विशाल शेठ शेळके युवा नेते, RPI पुणे जिल्हा. सर, हो हो भारंदाज लावतोय. पण तो डाव मॅट वरती चालतो. सर एक मिनिट. हा त्याचे सर बोला बोला. या ठिकाणी बरेगावचे माजी सरपंच आणि कुस्तीगीर संघाचे सदस्य पैलवान सतीश शेठ ववले यांचा यथोचित मानसन्मान संपन्न होतोय. चला सुनीलजी बेगडे माजी सरपंच भरे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदान वरती आला महाराष्ट्र का शेर शिवार रविराज चव्हाण. ज्या पैलवानने पंजाब हरियाणा गाजवला असा शुभम रवी शुभम चव्हाण. शुभम 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 चर्चेतून समाधान निघू शकतं. हा ठीक आहे, वेळ तुम्हाला सांगितलेली आहे, तुम्ही लक्ष कदाचित दिलं नसेल. पंचाचा निर्णय हा अंतिम आहे. कुस्ती सुरू होते. राहुल सोळ विरुद्ध सतपाल सोनटक्के. इकडं समीर शेख विरुद्ध रविराज चव्हाण. विशाल शेठ शेळके युवा नेते RPI पुणे जिल्हा यांच्या वतीनं 1 लाख रुपये इनामाची कुस्ती. विशाल शेठ शेळके यांना विनंती, आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचंय. एक तगड्या कुस्तीला या ठिकाणी प्रारंभ होतोय. मंदार पाठीमाग काय म्हणतात. आणि इकडं चला शुभम चला विशाल शेठ शेळके आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचंय. 4 नंबरची कुस्ती लागणार आहे. रविराज चव्हाण विरुद्ध समीर शेख. या महाराष्ट्रातील एक टॉपची कुस्ती. आज नंबर 1-2 ला लढणारी पोरं आज नंबर 4 ला कुस्ती लागते. समीर शेख विरुद्ध रविराज चव्हाण. विशाल शेठ शेळके युवा नेते
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा यांच्या वतीनं ती कुस्ती आहे. विशाल शेठ आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय. सर एक मिनिट. त्याचप्रमाणे आनंद सर लोखंडे आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचंय. सर एकच मिनिट फक्त. आनंद सर रोकडे आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचंय. बोला बोला. या ठिकाणी माले केसरीचे संस्थापक अध्यक्ष चेतनजी आधवडे यांचा यथोचित मानसन्मान मल्लिकार्जुन कुस्ती दंगल समितीच्या वतीने करण्यात येतोय. बजरंगबली मारुती रायाची मूर्ती सप्रेम भेट म्हणून त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे, प्रदान करण्यात येते. चेतनजी आधवडे यांना विनंती राहील आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. बजरंगबली मारुती रायाची मूर्ती या ठिकाणी सप्रेम भेट देण्यात येत आहे माले केसरीचे संस्थापक अध्यक्ष चेतनजी आधवडे यांना. आणि कुस्तीला प्रारंभ होतोय. सलामी झालेली एका तुफानी कुस्तीला प्रारंभ झाला. पैलवान रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे विरुद्ध पैलवान समीर शेख जय हनुमान आखाडा जोर अशी कुस्ती चालू झालेली. भव्य आणि दिव्य असं मैदान. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचा तो चुलत भाऊ आहे समीर शेख आणि रविराज चव्हाण हा पैलवान पंढरपूर तालुक्यातला बाबुळगावचा पोरगा आहे. अशी कुस्ती लागलेली आहे. न थांबता कुस्ती होणार. थांबणे त्यांच्या रक्तात नाही. पलीकड सतपाल सोनटकेनी कब्जा घेतलेला आहे. साकेत यादव आणि कालीचरण सोलनकर समोरासमोर कुस्ती चालू आहे. सर एक मिनिट. सर एक कुठली मिनिट. हा हा या ठिकाणी अमित शेठ आखाडे आणि पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मिलिंददादा वाळंज यांनाही विनंती राहील आपण चेतनजी शाबास. आधवडे यांना सन्मानित करायचे. नवनाथजी हो, आघाडे हो, आपल्याशी विनंती हो. करायचे. जबरदस्त दाभाडे. कुस्ती चालू झालेली आहे. या मैदानचं खास आकर्षण असणारी कुस्ती आहे. नवनाथजी दाभाडे आपल्याशी विनंती पुढे यायचे सन्मान देण्यासाठी. रविराज चव्हाण आणि समीर शेख भव्य आणि दिव्य असं मैदान. खट्ट आणि खसेल कुस्त्या. कुठली कुस्ती बघावी आणि कुठली नाही हा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे. आणि तिकडे मान्यवरांचा सन्मान. माले केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान चेतनजी आदवडे यांचा सन्मान. कुस्तीची देवता प्रभू हनुमंताची प्रतिमा देऊन संपन्न होतोय. शरण शरण जी हनुमंता तुझा आलो श्रीरामदूता काय त्या भक्तीच्या वाटा मज धावाव्या सोबटा शूर आणि धीर स्वामी काजी सादर तुका मने रुद्रांजनीच्या सुकुमरा अशी प्रभू हनुमंताची मूर्ती त्या ठिकाणी भेट दिली जाते. एकदा सर्वांनी हात वर करून बजरंगबलीचा जय जयकार करूया. नाम संकीर्तन पै साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची परमेश्वराचं नाव घेताना मी पणा बाजूला सरा आणि एकदा सगळ्यांना हात वर करा. बोलो बजरंग बली की. जन जन हात वर केला नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही मुक्क वत्तल मुक्क. एकदा हात वर करा. बोलो बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. वाह, क्या बात आहे सर. धन्यवाद. अवघी दुमदुमली कुस्ती नगरी. आता प्रत्येकानं लक्ष कुस्तीकडे द्या. व्हॉट्सअपला स्टेटस नंतर टाका आणि कान आमच्या दोघांकडे ठेवा. धन्यवाद सर. या ठिकाणी दिगंबरनाथ आमचा- उत्सव कमिटी पौडगावचे माजी अध्यक्ष राजू शेठ ओंबळे यांना विनंती राहील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. आणि दिगंबरनाथ कुस्ती संकुल पौडचे वस्ताद पैलवान दत्ताभाऊ रुकर यांना सुद्धा विनंती राहील आपल्याला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. आमचं बोलणं फुकट जाऊ नये. 3 कुस्त्या चालू आहेत. हो. आणि सतपाल सोनटके तिकडे आक्रमक झालेला आहे. चकार गर गर फिरायला लागलेला आहे. एकेरी पटाला लागलेला आहे सतपाल. एका पायावरती नाचायला लागलेला आहे राहुल. अशी कुस्ती आहे. एका पायावरती नाचणं पट सोडून घेणं रोज 1000-1500 बैठक मारावं लागते तेव्हा हे शक्य होत असतं. दत्ताभाऊ रुकर वस्ताद यांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होतोय. मधुर शेठ दाभाडे यांच्या शुभास्ते दत्ताभाऊ रुकर वस्ताद यांचा सन्मान संपन्न होतोय. 3 कुस्त्या डाव प्रतिडाव
पैलवान संदीप मोटे, वैभव माने, चला लवकर. 1 नंबरचे पैलवान सिकंदर शेख, माऊली कोकाटे तयारीला लागा. 1 नंबरचे पैलवान तयारीला लागा. 3 कुस्त्या चालू आहेत. रविराज चव्हाणने कब्जा घेतलेला आहे. रविराज उर्फ शिवा चव्हाण कब्जा घेतलेला आहे समीरचा. तिकडं साकेत यादव, कालीचरण सोलनकर समोरासमोर कुस्ती आहे. इकडं पैलवान सतपाल सोनटके आणि राहुल सोळ अशी समोरासमोर कुस्ती आहे. कुस्त्या कशा घ्याव्यात, कुणाची कुस्ती कुणाबरोबर घ्यावी, खरोखर विचारपूर्वक हे मैदान जोडलेलं आहे. पुढच्या वर्षीच्या मैदानची तयारी आतापासून चालू होते. या ठिकाणी 2 सन्मान होणार आहेत महत्वाचे. सुप्रसिद्ध युट्यूबर ज्ञानेश्वरजी आसवले, आपला सन्मान या ठिकाणी आखाड्यावरती होणार आहे. विनंती, आपण आखाड्यामध्ये यायचंय. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक युवराज तात्या केचे, आपणास विनंती, आपण या आखाड्यामध्ये जायचंय. ज्ञानेश्वरजी आसवले सर आणि युवराज तात्या केचे. ज्ञानेश्वर आसवले कुस्तीसाठी तसा नौका माणूस, पण पायाला भावरा बांधून संपूर्ण महाराष्ट्रभर कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करणारा ज्ञानेश्वर आसवले शाबास! आलेले. शबास, टाळ्या करा, टाळ्या. जबरदस्त मैदान, रंगलेलं मैदान. दुहेरी पट. याच साठी केला होता टास. पापण्या तेवढ्या मिटवू याचसाठी. नका. हो, काही घडू शकत. आणि रविराज आक्रमक झालेला आहे. टाळ्या, ओ! टाळ्या, टाळ्या, बले, टाळ्या. बले, 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 बले. आणि रविराज चव्हाण विजय झाला. बोले बजरंग बली की भारत माता की जय. या ठिकाणी करमोळी गावचे युवा नेते संदीप शेठ केदारी यांचा यथोचित मानसन्मान आपण करत आहोत. संदीप शेठ केदारींना विनंती राहील, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी काका पवार यांचा पट्टा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला सराव करणारा शिवा उर्फ रविराज चव्हाण विजय झालेला आहे. तिकडे इराणी एकलंगी बसवलेली आहे. इराणी एकलंगी म्हणलं जातं त्या डावाला. बाउन्सर, बाउन्सर इकडे या जरा, ही माग घ्या इकडची बाजूची. या इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आणि बजरंगरायाच्या पृथ्वीच्या. ओ इकडे या की वस्तात, इकडे या. विनंती, मागून लोक आम्हाला सांगायला तुम्ही इकडे या की. या, या. तुम्ही 3 जण उभा राहिला की 10 जण पुन्हा उभे राहतात. इकडे या की, तुम्ही कोपऱ्यात या. विनंती. बाबा वस्तात, बाबा वस्तात आतमध्ये या तुम्ही. हा, सावकाश, सावकाशा. नांदेगावचे युवा नेते समीरजी करंजावणे आणि अरुणजी रानवडे यांचं या ठिकाणी हो. स्वागत. शबास. अंगास. या हाऊस असते हाऊस. वा वा. टाळ्या करा जरा. शबास आहे. हे भाग्य कोणाच्या बी नशिबी नाही. कष्ट आहे, कष्ट. पहाटे 4 वाजल्यापासून घाम गाळावा लागतो. सजासजी कोण कोणाचं कौतुक करत नाही. वैभव माने, संदीप मोठे आखाड्यात. चला. अमित भाऊ पिंगळेंचं खूप खूप धन्यवाद. मंगळवेढ्याचं 55 वय आहे माझं. 55 वय. 48 किलो गष्टात कुस्ती खेळत होतो. आता माझा मुलगा 17 वर्षाचा आहे. 84 किलो वजन आहे. गेल्या वर्षी कुमार केसरीला स्टेटला खेळला आहे. असा असावा पैलवान. वा. अमित भाऊ पिंगळे आणि त्यांची मित्रमंडळी, जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं थोडं आहे. येणाऱ्या काळामध्ये मला थोडासा दम लागतोय. त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगतीच व्हावी. कारण ही लाल माती आणि त्यांनी जे घेतलेलं कार्य आहे ते अशाच पद्धतीनं त्यांना आशीर्वाद मिळावेत. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो लाल मातीची सेवा करतो त्याला काहीच कमी पडत नाही. खास करून माऊलीचं पसायदान आणि अजितदादा, खास करून मला आवडलेलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार, आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार. खरोखरच मन भरून येतं. खूप खूप अमित भाऊ पिंगळे यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत.
आई अंबे जगदंबे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आणि या आई जगदंबेचा महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र आणि पावन झालेल्या भूमीमध्ये अमित भाऊ पिंगळेंनी जे घेतलेलं कार्य आहे ते अशाच पद्धतीनं, कारण त्यांच्या मातृश्रीला आदर्श माता आणि जिजाऊंच्या शिवाजी महाराज ज्यांना घडवलं. अमित भाऊ थोड्याच दिवसामध्ये माझा पण पोरगा या मातीमध्ये खेळणार आहे. एवढंच तुम्हाला बोलतो. जेवढे धन्यवाद देईल तेवढं थोडं आहे. धन्यवाद माऊली. धन्यवाद. धन्यवाद. संदीप मोठे, वैभव माने आखाड्यावरती चला. दादा, तुम्ही बोलत असताना तुमचा कंठ दाटून येत होता. तांबड्या मातीशी किती प्रामाणिकपणे तुम्ही ती तांबड्या मातीची सेवा केली हे तुमच्या वक्तव्यातून जाणवत होतं. तुमच्या मुलाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा पैलवानकीसाठी. आणि वैभव माने आखाड्यात आलेला आहे. पैलवान वैभव माने, संदीप मोठे पैलवान, चला लवकर. आणि ही कुस्ती मान्य श्री गोविंद तात्या आंग्रे, अध्यक्ष मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघ यांच्या वतीने पुरस्कृत कुस्ती. आणि तिकडं ज्ञानेश्वर अस्वले सर, कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे ज्ञानेश्वर अस्वले सर यांचा सन्मान झाला. टाळ्या करा. फार मोठं कष्ट आहे त्यांचंही. 15-15 दिवस घराचं तोंड बघता येत नाही एवढा प्रवास आहे. हिंगोली, परभणी, वाशिम, जालना, बुलढाणा, अमरावती, नांदेड या जिल्ह्यात सुद्धा ज्ञानेश्वर अस्वलींनी कुस्तीला क्रेज निर्माण केली सोशल मीडियाच्या माध्यमातून. असे ज्ञानेश्वर अस्वले सर यांचा सन्मान संपन्न आखाड्यावरती झालेला आहे. संदीप मोठे, वैभव माने. यानंतर पुढचा सन्मान महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक युवराज तात्या केचे. आपण आखाड्यामध्ये यायचंय. हलगीवाल्यांना विनंती आहे, आपण प्रवेशद्वाराकडे जायचे. अमित शेठ पिंगळे बोलवते तुम्हाला. हलगीवाले या ठिकाणी समीरजी करजावणे आणि अरुणजी रानवडे यांचा सन्मान होईल. अजून 3 कुस्त्या बाकी आहेत मोठ्या. वैभव माने अप्पर काढाल, संदीप मोठे अप्पर काढाल तर आम्हाला पाहुणे बोलवायला. ही कुस्ती मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान गोविंद तात्या आंग्रे यांच्या वतीनं पुरस्कृत कुस्ती आहे. हॅलो, पैलवान विजय गुटाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. याच मैदानवरती नंबर 1 ला पैलवान विजय गुटाळची अनेक वेळा कुस्ती झालेली आहे. या मैदानात नंबर 1 ला लढलेला पैलवान गंगावेस तालमीचा पैलवान विजय गुटाळ आखाड्यावरती आलेला आहे. साईनाथ रानवडे आणि विजय गुटाळ 2018 ला याच मैदानावरती तुफानी कुस्ती झाली होती. तुफानी कुस्ती गाजली होती. असे पैलवान विजय गुटाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमित भाऊ पिंगळे त्यांना मैदानावरती घेऊन आलेले आहेत. गोविंद तात्या आंग्रे यांच्या वतीनं पुरस्कृत नंबर 3 ची कुस्ती लावण्यासाठी पैलवान गोविंद तात्या आंग्रे आपणास विनंती, आपण आखाड्यामध्ये यायचंय. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत पैलवान पांडुरंगजी हनुमानजी नांगरे, त्याचप्रमाणे पांडुरंग शेठ मराठे, त्याचप्रमाणे विनंती पाहुण्यांना आपण आखाड्यामध्ये यायचं विनंती आहे. मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान गोविंद तात्या आंग्रे तालुका तालीम संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आणि तालुक्यातल्या कुस्तीला ऊर्जित अवस्था निर्माण करण्याचं काम ज्या गोविंद तात्यांनी केलं त्यांच्या शुभ हस्ते पैलवान विजय गुटाळ यांचा सन्मान होतोय. तात्यांना विनंती, आपण 3 नंबरची कुस्ती लावण्यासाठी आपल्या वतीनं पुरस्कृत 1.25 लाख रुपये इनामाची कुस्ती गोविंद तात्या आंग्रे आपण पुरस्कृत केलेली आहे.
ती कुस्ती लावण्यासाठी पैलवान गोविंद तात्या आंग्रे, पांडुरंग शेठ मराठे, त्याचप्रमाणे पैलवान हनुमानजी नांगरे, पैलवान धोंडीबा आडकर मावळ, नारायणराव आडकर शिवली, शंकर देशमुख सडवली, आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचे. त्याचप्रमाणे आत्मारामजी भोईर. माजी सरपंच रामदासजी गोळे आपणास विनंती आहे, आपण कुस्ती लावण्यासाठी पुढे रामदासजी गोळे. आणि माऊली कोकाटेंचे वडील कोकाटे वाजतात, आपणही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचंय. 3 नंबरची कुस्ती पैलवान संदीप मोठे विरुद्ध पैलवान वैभव माने, त्याचप्रमाणे पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सहसचिव योगेशजी पवार, आपणही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचंय. वैभव माने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन, हात वर करा. 1999 सालचे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा पट्टा. तर संदीप मोठे भोसले एम शाळा वस्ता शहाजीनाना पवार यांचा पट्टा, अशी कुस्ती लागते. गोविंद तात्या आंग्रे अध्यक्ष मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघ यांच्या वतीनं 1.25 लाख रुपये इनामावरती कुस्ती आहे. पैलवान माऊली कोकाटेंचे पिताश्री कोकाटे वस्तात, विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचंय. दादासाहेब कोकाटे, आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय, विनंती आहे. दादासाहेब कोकाटे, विनंती आहे. 2 नंबरचे पैलवान जयदीप पाटील, निशांत कुमार, दादासाहेबजी कोकाटे कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचंय. त्यांचा सन्मान इकडं अमितभाऊ पिंगळेंच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. वैभव माने विरुद्ध संदीप मोठे. दादासाहेब कोकाटे कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यावरती यायचंय. समीर कर्जावणे आपणास विनंती आहे, सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. संदीप मोठे विरुद्ध वैभव माने. साकेत आणि कालीचरण सोलनकर, राहुल सुळ आणि सतपाल सोनटके, कुस्ती करा दोघे पण. कडला बसलेले जपून बसा, अंगाव पडलं तर चपातीच होईल. सोसायचं नाही, झपायचं नाही. बारकाली पोरं पलीकडे बसलेली, जरा जपून बसा. त्रिमूर्ती केसरी किताबाचे मानकरी माऊली कोकाटे यांचे चुलते बापूसाहेब कोकाटे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आणि सराटी गावचे सरपंच आपलं हे कुस्ती मैदान सहर्ष स्वागत करत आहे. विनंती आहे, आपणही आखाड्यात द्यायचं, आपलाही या ठिकाणी सन्मान होईल. युवराजजी केचे सर, आपण आखाड्यावरती जायचंय, आपला सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. युवराज तात्या केचे, विनंती, आपण आखाड्यामध्ये जायचंय. संदीप मोठे विरुद्ध वैभव माने. आणि कुस्तीला पंच म्हणून राष्ट्रीय कुस्ती पंच महाराष्ट्र चॅम्पियन प्राध्यापक विक्रम पवळे सर, भोगाव अधिवेशनाला महाराष्ट्र केसरीला पदक विजेते, त्याचप्रमाणे अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन या मुळशी तालुक्याचा एकेकाळचा तुफानी पैलवान विक्रम पवळे पंच म्हणून काम पाहताय. तर पलीकडच्या बाजूला रोहिदास आप्पा आमले, ज्यांच्या नियोजनामध्ये संपूर्ण कुस्ती मैदानचे निकाल देण्याचं काम चालू आहे. आणि या बाजूला संजय दाभाडे सर, रामदासजी जावळकर, चंद्रकांतजी मोहोळ, निलेश मारणे, कौशल मातेरे, अशी अनेक सज्जन पंचमंडळ या मैदानासाठी न्यायदानाचं काम करतायत. आपल्याला बघून बसायला बरं वाटतं, या कुस्त्या छान छान चालू आहेत, पण एवढ्या सगळ्या कुस्त्यांचा डोळ्यात तेल घालून निकाल द्यायचा आहे. कुठलाही वाद नाही, कुठलीही गडबड नाही. एकदा सर्व पंचांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर एक मिनिट, या बोला. ठिकाणी सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक, समालोचक, सन्माननीय युवराज तात्या केचे सरांचा यथोचित मानस सन्मान या ठिकाणी युवा नेतृत्व, युवा उद्योजक मधुरजी दाभाडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केचे सरांचा यथोचित मानस सन्मान होतोय. अत्यंत सुंदर निवेदन सर आपण करत आहात. कुस्तीचा इतिहास आपण मांडत असता आध्यात्मिक वातावरण, ऐतिहासिक वातावरण तुमच्या निवेदनातून आम्हाला ऐकायला मिळतं. कुस्तीचा इतिहास आम्हाला ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो.
त्याबद्दल या ठिकाणी सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक समालोचक युवराज ताते केचे सरांचा यथोचित मानसन्मान होतोय. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल समितीच्या वतीने पडू ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी गोविंद तात्या आंग्रे, मधुरजी दाभाडे, अमित शेठ पिंगळे यांच्या शुभास्ते युवराजी केचे सरांचा सन्मान होतोय. जसं हे मैदान सुरू झालं तेव्हापासून अमित भाऊंच्या खांद्याला खांदा लावून कुस्ती कॉमेंट्री करणारे युवराज तात्या केची यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. डाव प्रति डाव पाहायला मिळाले. पैलवान माऊली कोकाटे यांचे पिताश्री आखाड्यात आलेले आहेत. गोविंद तात्यांच्या शुभास्ते, मधुर शेठ दाभाडे यांच्या शुभास्ते दादासाहेब कोकाटे यांचा सन्मान संपन्न होतोय. खरोखर ज्यांच्या चिरंजीवाने या महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये फार मोठं नाव केलं असा माऊली कोकाटे, इंदापूर तालुक्यातला सराटीचा पोरगा. माऊलीचे पिताश्री आलेले आहेत, त्यांचा सन्मान होतोय. आणि चुलते आलेले आहेत बापूसाहेब कोकाटे, त्रिमूर्ती केसरी किताबाचे मानकरी, त्यांचाही सन्मान होईल. बापूसाहेब आत या. जालिंदर दनवटे यांच्याकडून पैलवान चैतन्य पिंगळेसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे. आणि बापूसाहेब कोकाटे सराटी गावचे सरपंच, त्रिमूर्ती केसरी किताबाचे मानकरी यांचा सन्मान आखाड्यावरती होतोय. 200 किलोमीटरवरनं आपल्या पुतण्याची कुस्ती पाहण्यासाठी आलेले आहेत. जयदीप आखाड्यात आला. गंगावेस तालमीला सराव करणारा जेऊरचा पैलवान आमदार नारायणआबा पाटील यांचा पुतण्या आणि राजू अण्णा पाटील यांचा चिरंजीव जयदीप पाटील आखाड्यात आलेला आहे. संदीप मोठ्याने वैभव माने कुस्ती करा. गुडघं टेकणार आहेत का ताकदीचा अंदाज घेऊन झाला असेल तरी संदीप आणि वैभव कुस्ती करा. राहुल आणि सतपाल कुस्ती करा. पलीकडे इराणी एकलंगी भरतोय कालीचरण सोलनकर. यानंतर माझे सहकारी मित्र हंगेश्वर दायगुडे सर यांचा आखाड्यावरती सन्मान होईल. हंगेश्वर दायगुडे सरांना विनंती, आपण आखाड्यात या आणि सन्मानाचा स्वीकार घ्या. मुकी कुस्ती कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून बोलकी झाली. बापूसाहेब राडे या महाराष्ट्रातले पहिले कुस्ती निवेदक. त्यांची विचारधारणा पुढे शंकरांना पुजारी यांनी जपले. ईश्वरा पाटील असतील, असंख्य निवेदक झाले या महाराष्ट्रामध्ये. त्यात मधले माझे सहकारी मित्र हंगेश्वर दायगुडे सर, एक विद्याविभूषित कुस्ती निवेदक, यांचा सन्मान मधुर शेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगळे यांच्या शुभास्ते आखाड्यावरती संपन्न होईल. हंगेश्वर दायगुडे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. नियोजन करावं तर अमित भाऊ पिंगळे यांनी प्रत्येक मान्यवराला ट्रॉफी, त्या ट्रॉफीवर नाव टाकून ट्रॉफी. हा शबास. सतपाल कुस्ती करा. दरम्यान बाहेर कुस्ती गेलेली आहे.
3 कुस्ती आहेत. निशांत कुमार पहलवान जी चले मैदान पे आए. राहुल सोळ कुस्ती करा. पलीकड कालीचरणची बऱ्याच वेळ झालं कुस्ती चालू आहे. हिस्सा लावण्याचा प्रयत्न कालीचरणचा हाताची नौंदर काढून पोकळ हिस्सा लावण्याचा प्रयत्न कालीचरणचा. तो हल्ला धुडकवतोय तो साकेत यादव. मगाशी सरांना स्वातंत्र्यापर्यंत आणून सोडलं. इंग्रज सत्तेवरती सूर्य मावळत नव्हता, त्या इंग्रज सत्तेविरोधात पहिला दंड ठोपटला राजे उमाजी नाईक, रामोशाचा पोरगा. 1832 ला इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली राजे उमाजी नाईकांना. पुण्यामध्ये अनेक क्रांतिकारक घडवण्याचं काम केलं. आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांनी. वासुदेव बळवंत फडके पैलवान होते. 1857च्या उठावाची ठेणगी पेटवणारे मंगल पांडे पैलवान होते. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रावणारे महात्मा ज्योतिबा फुले पैलवान होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पैलवान होते. स्वातंत्र्यवीर सावरकर पैलवान होते. असे कितीतरी पैलवान या स्वातंत्र्य समरामध्ये हसत हसत पासावरती गेले. पेशवाईच्या काळामध्ये पुण्यामध्ये 350च्या वरती तालमी होत्या. आवाज कमी नका करू जरा. 350च्या वरती पुण्यामध्ये तालमी होत्या आणि पुण्यातली कुस्ती 2 गटामध्ये विभागली होती. चंदुबाई वाले विरुद्ध शिवरामबाई वाले. निम्म्या तालमी चंदुबाई गटामध्ये आणि निम्म्या तालमी शिवरामवाले गटामध्ये. शिवरामदादा पानके नावाचं व्यक्तिमत्व रास्ते सरदारांकडे पाणी भरायचे. काशीवरनं शिवरामदादा पुण्यात आले, पाणी भरायचे म्हणून आडनाव पडलं पानके. पुढं कुस्तीतनं निवृत्ती झाल्यानंतर पेशव्यांना विनंती केली मला तालीम बांधून द्या आणि गणेश चौकामध्ये पेशव्यांनी तालीम बांधून दिली शिवरामदादा वस्तादांना. ती तालीम त्यांच्या निधनानंतर गुरुवर्य शिवरामदादा तालीम म्हणून प्रसिद्ध झाली आणि तो गट शिवरामवाले म्हणून प्रसिद्ध झाला. दुसरा गट होता चंदुबाईवाले. चंदुबाई स्वतः पैलवान होते. पेशवाईमध्ये चांगले पैलवान होते. कुस्तीतनं निवृत्ती झाल्यानंतर हमजे खान नावाचा पैलवान अफगाणिस्तानामधून भारतात आला. त्याच्या कुस्ती कौशल्यावरती प्रेरित होऊन आपली मुलगी हमजे खानाला दिली आणि पेशव्यांना विनंती केली मलाही तालीम बांधून द्या आणि गणेश चौकात शिवरामदादा तालमीला खिटूनच तालीम बांधून दिली. ती तालीम गुरुवारी चंदुबाई तालीम म्हणून प्रसिद्ध झाली. अशा पुण्यातल्या 2 तालमींचे गट आणि पुण्यातली कुस्ती गटातटामध्ये विभागली गेली. हो. ज्या मुळशी तालुक्यात हे मैदान संपन्न होतंय, या मैदानावरती खऱ्या अर्थाने या मुळशीचा इतिहास फार मोठा आहे. बऱ्याच जणांना याचा विसर कदाचित पडू शकतो. 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकला खाशाबा जाधवांनी कांस्य पदक मिळवलं. आतापर्यंत या महाराष्ट्राचे किती पैलवान ऑलिम्पिकला गेले तर 13 पैलवान ऑलिम्पिकला गेले. 1920चं अँटवर्प ऑलिम्पिक बेल्जियमची राजधानी दिनकर शिंदे आणि केटी नवले 2 पैलवान. 1948 ला लंडन ऑलिम्पिक दिनकर सूर्यवंशी आणि खाशाबा जाधव. 1952चं हेल्सिंकी ऑलिम्पिक खाशाबा जाधव श्रीरंग जाधव आणि केडी मानगावे मास्तर. 1956चं मेलबर्न ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियाची राजधानी खेड तालुक्यातील बबन डावरे. 1964चं टोकियो ऑलिम्पिक हिंद केसरी मारुती माने, हिंद केसरी गणपत आंदोलकर आणि बंडा पाटील रेट्रेकर. आणि 1972चं मिनिच ऑलिम्पिक मावळ तालुक्यातील शिवलीचे मारुती आडकर आणि रुस्तुमेंद हरिश्चंद्र बिराजदार. आणि 2012ला मुंबईचे नरसिंग यादव. त्याच्यापैकी खाशाबा जाधवांचा एकमेव नंबर आहे. त्यांच्या बरोबर जे टीम मध्ये गेले होते श्रीरंग जाधव, त्यांच्या बरोबर या पुणे जिल्ह्यातल्या अनेक पैलवानांनी कुस्त्या केल्या. बबनराव मानकर नावाचे पैलवान याच पुणे जिल्ह्यात याच मुळशी तालुक्यातले, त्यांची कुस्ती त्यांच्या बरोबर झाली होती श्रीरंग जाधव ऑलिम्पिक वीरांबरोबर. तर गुलाबराव घुले भुगावच्या इंगवले कुटुंबातले भाचे महम्मदवाडीचे गुलाबराव घुलेंनी मानगावे मास्तरांना पराभूत केलं होतं. हा इतिहास आहे. एवढी माती कसदार आहे या पुणे जिल्ह्यातली, या मुळशी तालुक्यातली. धन्यवाद. यानंतर कुस्ती लागणार आहे निशांत कुमार आणि जयदेव पटेल. बाळासाहेब बिंताडे, प्रदीप सेठ गायकवाड, आशुतोष भाऊ पिंगळे यांच्या वतीने 2,50,000 रुपये इनाम या कुस्तीसाठी ठेवलेला आहे. चला बाळासाहेब बिंताडे,
प्रदीप सेठ गायकवाड, आशुतोष भाऊ पिंगळे आखाड्यात चला आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल विशाल भाऊ शेळके यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी अंगेश्वर दायगुडे 2000 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे. या कुस्ती प्रसंगी